हॅलो, नमस्कार, स्वागतम। तर आज आपण एका नवीन सेगमेंटला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे मेकअप आणि फॅशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। खरं तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या ढिंच्याक इतिहासात्मक दिवाळीकडे। तर तेव्हा मी कशी तयार होतीये, कशा पद्धतीने मेकअप करणार आहोत, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। चला रेडी होऊया। सो मी तयार झालेली आहे मेकअपला आणि मी गाऊन घातलाय, जेणेकरून मेकअप आणि हेअर जे आपण ऑलरेडी करतोय नंतर चेंज करणार ना आपण, मग तेव्हा ते हेअर बनवलेले खराब व्हायला नको, म्हणून असा जो इकडून इकडून इझिली काढता येईल असा गाऊन घातलेला आहे। आता केस असे मध्ये मध्ये थोबड्यावर येतात, ते यायला नाही पाहिजे, म्हणून मग मी त्याला असं मस्त बँड लावलाय। आणि आता जनरली खूप प्रिपरेशन स्किनचं असं वगैरे बरंच असतं, तर मी आयुर्वेद फॉलो करते बऱ्यापैकी। ऑलरेडी ह्या मेकअप प्रोडक्टला खरं तर ऑप्शन नाही आहे अजून, त्यामुळे पर्याय नाहीये। पण मी बेसिकली प्रेप म्हणजे काय करते, तर ह्याच्यामध्ये गुलाब पाणी आहे, ते लोक टोनर जसं वापरतात तसं टोनरचं मी गुलाब पाणी वापरते, ज्याच्यामुळे कुठले केमिकल्स वगैरे फारसे आपल्या ह्याच्यामध्ये जायला नको, जे मी घरी बनवलंय। हे असं मी वाढवणार आहे। कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही करता ना, म्हणजे तुम्ही क्रीम लावा, मेकअप करा, ते कधीही एवढंच नाही करायचं, इथपर्यंत पूर्ण करायचं, जेणेकरून ती स्किन सिमिलर वाटली पाहिजे, तो कलर टोन सिमिलर वाटला पाहिजे। आणि फॉर लॉंग टर्म इव्हन मॉइश्चरायझर लावतोय आपण किंवा काय, ते सगळे ॲटलिस्ट एवढं तरी इव्हन वाटेल, त्यामुळे कधी एवढंच काही नाही करायचं। अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये देत राहणार आहे। आणि त्याच्यानंतर हे आपलं ॲलोवेरा जेल आहे, जे एक लेअर तयार करतं की मेकअप डायरेक्ट स्किनमध्ये जात नाही, मॉइश्चराईज पण होते माझी स्किन, आणि काय म्हणायचं त्याला, सनस्क्रीनचं पण काम करतं। तो हे आयुर्वेदिक माझ्याकडे खूप मोठी झाडं आहेत, आणि त्याचं मी असं काढून ठेवते थोडंसं पाणी मिक्स करून। ते हेअरला पण लावू शकतो आपण, फ्रीझीनेस असेल कधी तर, असं तशी मज्जा करते आयुर्वेदनुसार। हां, तर हा लेअर वाढेपर्यंत आपण वाढतो। मस्त, तुम्ही आता बघाल मस्त असं स्किन सॉफ्ट पण आहे आणि त्याच्यावर छान तेज पण आहे, असं ना टुकली असं होत आहे। चला पुढे। तर एक क्रीम आहे जे मी जवळपास 10 वर्षापासून वापरते, जे लावल्यावरती तुम्हाला बाकी कुठली गोष्ट लावायची गरज पडत नाही, इतर वेळी मेकअप वगैरे पण करायची गरज पडत नाही, किंवा पिंपल्स वगैरे असतील तर ते रात्री लावून झोपायचं। हाईड अँड हील नाव आहे त्याचं। तर ही एक क्रीम आहे। म्हणजे इतर वेळी तर मी मेकअप पण नाही करत, आणि स्किन मध्ये इतकी छान ब्लेंड होते आपल्या, म्हणजे कलर बरोबर छान ब्लेंड होते। ही फार नाही लावायची, फार लावल्यावरती ना घाम येतो, असं खूप धावतं, फार नाही लावायची, अगदी थोडीशी। त्याच्यावर नुसती तुम्ही पावडर लावलीत ना तरी बस आहे, काही नाही लागत इतर वेळ। पण आज आपल्याला इव्हेंट आहे प्रॉपर, त्यामुळे जरा असं आणि इतिहासात्मक असं जरा असल्यामुळे थोडंसं हेवी लुक आपण करणार आहोत इतर वेळेपेक्षा। सो ही पूर्ण प्रिपरेशन झालेली आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आता सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे आमच्या शूटिंगच्या वेळा कधीही असतं, शूटिंग कुठेही असतं, झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे थोडंसं डोळ्याखाली काळं येतं। तर त्यासाठी अंडर आईज कव्हर करायला माझ्याकडे हे मॅकचं आहे कन्सिलर। तुम्हाला फरक कळतोय इकडे आणि इकडे? कन्सिलर म्हणजे बेसिकली कलर करेक्टर असतो। आता मला माझ्या
मला चेहऱ्याचे बेसिक सगळे हे फ्लॉज माहिती आहे. तर एवढा एरिया माझा जो आहे थोडासा काळपट आहे कम्पॅरेटिव्हली ही जी स्किन आहे ह्याच्यापेक्षा. तर हे पण आपण कव्हर करून घेणार आहे. तर तेव्हा तुम्ही तुमच्या स्किनचं तुमच्या चेहऱ्याची व्यवस्थित सगळा स्टडी करून घ्यायचा. मी तुम्हाला हळूहळू सगळे टिप्स सांगत जाईल ते कसं ओळखायचं वगैरे. त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कलर करेक्शन आपलं झालेलं आहे आणि आता खूप उशीर होतं. ढिंच्याक दिवाळीला जायचं आपल्याला. आता मी डर्माचं फाउंडेशन लावायला सुरू करते आणि उशीर व्हायला नको म्हणून पटपट आता रेडी होतोय, कारण तुम्हाला ढिंच्याक दिवाळी सुद्धा दाखवायची आम्हाला तयार झाल्यानंतर. सो प्रणाली तू हेअर सुरू करा, कारण पटकन आम्हाला आवडता येईल ना. बाकी तुम्हाला हळूहळू सगळे छोटे छोटे डिटेल्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. बघत राहा. चलो. आहे आणि माझ्या मैत्रिणीने इतकी सुंदर साडी पाठवली आहे मला. आणि लवकरच आपण ढिंच्याक दिवाळीसाठी जाणार आहोत. त्याआधी जरा फोटोशूट करून घे. तर हा जो फायनल लुक तुम्ही बघताय आत्ता फोटोशूटमध्ये, त्यातली जी साडी आहे ती मी म्हणाले की माझ्या मैत्रिणीने पाठवली आहे. तर ती म्हणजे कोण, तर प्रणाली गोळे. हे सगळं फोटोशूट आपण मस्तपैकी कोकू स्टुडिओवरच केलेलं आहे आणि निलेश ब्राह्मणे यांनी हे फोटोशूट केलेलं आहे. हे करत असताना अचानक खूप पाऊस पण यायला लागला, त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आता सुरू करूयात प्रवासाला, म्हणजे पटकन आपल्याला दिवाळी बघण्यासाठी जाता येईल. चलो. इतकं सगळं नटून थटून गाडी चालवणे हा एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी. ढिंच्याक दिवाळी नाही, ढिंच्याक इतिहासात्मक दीपावली. बघितलं, आंबाड्यामुळे मान सरळ ठेवून समोर बघता पण येत नाहीये. अशी मजा मजा असते. तुम्हाला मजा येईल दिवाळी बघायला. चला. आता दिवाळी म्हटलं तर फराळाशिवाय ती काय कम्प्लीट होऊच शकत नाही, त्यामुळे हा दिवाळीचा फराळ. 2 तास ट्रॅफिक लागले, त्यामुळे जरा टचअप करून हे बघा ढिंच्याक दिवाळीच्या इथे आम्ही आलोय. कसा वाटतोय मेकअप सांगा बरं का. आणि पोहोचल्या सगळ्यात पहिल्यांदा माझी खूप खास जवळची मैत्रीण म्हणजे आपली लाडकी मंजू भेटलेली आहे. तिने पण मस्त असा गेटअप केलेला आहे. चला आता पूर्ण ग्रुपला भेटायचं आहे. मी फराळ घेऊन आलो होतो याचं सगळ्यांनीच खूप कौतुक केलं, कारण ती आमची खूप युनिक आयडिया होती. तर कोणीही फराळ आणलेला नव्हता. अँड माय फेवरेट सुप्रिया ताई भेटलेली आहे आणि गणपतीचं कौतुक चाललेलं आहे बरं का इथे. मी पुढच्या वेळी जाणार आहे तिच्याकडे. फायनली फोनाफोनी करून पुढे मागे उशिरा लवकर अशा ह्यानी आम्ही सगळे ग्रुप एकत्र आलेलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि
फराळाबरोबरच एक युनिक आयडिया, कारण आम्हाला तसा सेगमेंट दिलेला होता फटाके, म्हणून आम्ही त्याचे छान असे छोटे छोटे बँड बनवलेले आहेत जे आम्ही हाताला वरती बांधणार आहोत. आणि फक्त ऑनस्क्रीनच नाही, ऑफ स्क्रीन सुद्धा आमच्या पूर्ण कुटुंबाचा बॉन्ड खूप छान आहे, म्हणून आम्ही एकमेकांना मदत करत एकमेकांसाठी बँड बांधलेले आहेत. ही आमची फॅमिली एकत्र सगळी बँड लावून हातात छानपैकी ढिंचॅक दिवाळीच्या रेड कार्पेटवर एकत्र आलेली आहे. आणि आत आल्या आल्या छान सगळ्या मीडिया कुटुंबाने आमचं खूप कौतुक आणि स्वागत केलेलं आहे. नेहमीप्रमाणेच खूप प्रेम दिलेलं आहे. आणि आम्ही सकाळपासून तयार होण्यात आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी असल्यामुळे फराळ पटपट पटपट खाण्यासाठी सगळे तयार होतात. सुकन्याताईला तर खूपच भूक लागलेली होती आणि मग मी पटकन सगळ्यांना फराळ वाटायला सुरुवात केली. आणि बाकी सगळ्यांबरोबरच आपले सगळ्यांचे लाडके सतीश राजवाडे सुद्धा फराळ करण्यासाठी आलेले होते. अँड आय एम सो हॅपी फॉर दॅट. आणि त्यानंतर आमचे मस्त गेम्स वगैरे सुरू झाले. खाणाखुणांनी एकमेकांना काहीतरी विचारतोय आणि त्यात इतकी मजा आली की मुळात सगळ्या गोष्टी आमच्या समोर असल्यामुळे पण मला खूप अवघड गोष्ट आली. मुहूर्त. आता मुहूर्त भले माझ्या रोजच्या अभ्यासाचा विषय आहे, पण तो सांगणार कसा असं सगळं सुरू होतं. पण तरी प्रयत्न केल्यावर ते जमलेलं आहे मला आणि आम्ही जिंकलोय. त्यानंतर आतमध्ये मग थोडंसं फोटो सेशन्स वगैरे पोस्टरसाठी करून आम्ही आत पोहोचलो. आणि बापरे, आतमध्ये तर आमची टीम एक वेगळ्याच लेवलवर एन्जॉयमेंट करत होती. डान्स, गाणी, मज्जा मस्ती, नुसता आनंद, हसणं खेळणं सुरू होतं. आणि त्या सगळ्याची मजा घेत आम्ही मस्त नाचत होतो. हा सगळा मस्ती धमाल तुम्ही ढिंचॅक दीपावळीला बघितलेला असेलच. ते झाल्यानंतर आम्हाला आमचंच खूप नाचायचं होतं, त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर येऊन मस्त डान्सला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आमची टीम, मी, माझी आई, मंजू मावशी आणि युग, आम्ही अगदी नेहमीप्रमाणेच एकत्र राहून छान नाच एन्जॉय करत होतो. त्यामुळे मजा आली. चालेल. 1 2 3 4 हसा हसा. तर ही होती आमची ढिंचॅक इतिहासात्मक दिवाळी. कशी वाटली तुम्हाला ती नक्की सांगा. आणि अशीच गमतीदार अनेक व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पटकन तुम्हाला कळेल. आजचा लुक कसा वाटला ते पण सांगा. माझी मैत्रीण आहे पन्ना अष्टींनी मला हा लुक पाठवलेला आहे. भेटू लवकरच.